subscribe to our channel and press the bell icon. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सर अब्दुल सत्तार खान यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. 9th मराठी आंतरभारती हे पाठ क्रमांक 10 आहे. जड़न-घड़न प्रश्नोत्तर आणि स्वाध्याय बघू. सवालात के जवाबात और सरगर्मियाँ करेंगे. चलिए शुरुआत करते हैं. प्रश्न पहिला, खालील आकृती पूर्ण करा. मोगूबाई कुर्डीकर यांचे गुण. मोगूबाई कुर्डीकर यांचे गुण: प्रख्यात गायिका, मूळची धीराची, मोठ्या जिद्दीची, कडक शिस्तीची. खालील चौकटी पूर्ण करा. लेखिकेच्या आईचे नाव मोगूबाई कुर्डीकर. लेखिकेच्या आईचे गुरु उस्ताद अल्लाह दिया खां साहेब. लेखिकेने बालपणी वाचलेले ग्रंथ ज्ञानेश्वरी. लेखिकेच्या जडणघडणीची शिल्पकार लेखिकाची आई मोगूबाई कुर्डीकर. प्रश्न दुसरा, खालील आकृती पूर्ण करा. लेखिकेच्या आईने लेखिकेला शिकवलेल्या घरकामाच्या गोष्टी: स्वयंपाक करणे, पाट्यावर वाटणे, धान्य काढणे, रांगोळ्या काढणे. प्रश्न तिसरा, खालील शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा. माझी डॅश माझ्या आईने केली जडणघडण. गाण्याचा डॅश करायला बसले की एकाग्रता हवीच, रियाज. गाणे हे व्रत माई डॅश जपत होत्या, व्रतस्थपनेस. मोगूबाई कुर्डीकर डॅश गायिका होती, प्रतिभावंत. गाण्यातली डॅश गाण्याची गुणवत्ता वाढवते, तन्मयता. प्रश्न चौथा, खालील वाक्यप्रचारांचा योग्य अर्थ शोधा. नाकी दम येणे, खूप थकून जाणे, आटोकाट प्रयत्न करणे, कसून प्रयत्न करणे. खालील वाक्यातील चुकीची विरामचिन्ह बदलून योग्य विरामचिन्ह वापरून वाक्य पुन्हा लिहा. पहिला आहे, ती करड्या स्वरात म्हणायची, कुठे होते लक्ष. काय वाचावे, कसे वाचावे याची शिस्त ही माईने लावली. तिसरा, स्वयंपाक करणे, पाट्यावर वाटणे, धान्य काढणे अशा कितीतरी गोष्टी मी शिकले. याचे उत्तर आहे, पहिला, ती करड्या स्वरात म्हणायची, कुठे होते लक्ष. काय वाचावे, कसे वाचावे याची शिस्त ही माईने लावली. स्वयंपाक करणे, पाट्यावर वाटणे, धान्य काढणे अशा कितीतरी गोष्टी मी शिकले. प्रश्न पाचवा, स्वमत. बालपणीचा काळ लेखिकेला महत्त्वाचा वाटतो या विधानाचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. दुसरा, गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या तुमच्या मित्राची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करा. प्रश्न सहावा, अभिव्यक्ती. माईची शिस्त कडक होती हे दाखवणारे पाठात आलेले प्रसंग तुमच्या शब्दात लिहा. दुसरा, तुमच्या आईच्या शिस्तप्रियतेची तुम्हाला आलेला अनुभव वर्णन करा. पहिलेचं उत्तर आहे, बालपणी लेखिकेच्या आईने तिच्या मनावर सुसंस्कार घडवले, घरकाम ही शिकवले, पहाटे उठून रियाज करण्याची सवय लावली. माईच्या कडक शिस्तीमुळे लेखिकेला चांगले वळण लागले. गाणे ऐकताना लक्ष केंद्रित करायला हवे. संगीत साधनेत तन्मयतेला महत्त्व आहे हे मनावर बिंबवले. गाण्यावरची निष्ठा रुजवली. आटोकाट परिश्रम केल्याशिवाय गाणे साध्य होणार नाही हे सांगितले. अहंकाराला थारा न देता जे करायचे ते विनम्रपणे केले पाहिजे ही शिकवण लेखिकेला बालपणीच मिळाली. गाणे हे व्रत आहे हे लेखिकेला आईकडून लहानपणीच कळले, म्हणून बालपणीचा काळ लेखिकेला महत्त्वाचा वाटतो. दुसऱ्याचं उत्तर आहे, गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. पहिला प्रश्न आहे, गायनाची आवड कशी निर्माण झाली. दुसरा प्रश्न आहे, गायन कला कोणाकडे शिकलात, काय शिकलात. तिसरा, गायन कलेतील कोणता प्रकार गाता, शास्त्रीय की सुगम. चौथा प्रश्न आहे, गायन कलेत रियाजाला किती महत्त्व आहे स्पष्ट करा. पाचवा, गायन कला विकसित करण्यासाठी काय कराल. सहावा, भविष्यात कोणते मनसुबे स्वप्ने आहेत.
सातवा, होतकरू गायकांना कोणता सल्ला संदेश द्याल? अभिव्यक्तीचा पहिला प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे, गाणे शिकताना गाण्याकडे पूर्ण लक्ष केंद्रित केले पाहिजे असा माईच्या कडक नियम होता. एखादी तान जास्तीत जास्त 2 वेळा त्या म्हणून दाखवायच्या. शिकताना लेखिकेचे जर लक्ष नसेल तर त्या पुढच्या क्षणी उठून जायच्या. संध्याकाळी कार्यक्रम बघण्याचा हट्ट जर लेखिकेने धरला तर माई ग्रहपाठ झाला का करून असे विचारायच्या. पहाटेला रियाज करतानाही माईचे बारीक लक्ष स्वराकडे असायचे. एखादा स्वर चुकला की चटकन सांगायची व एखादी तान गाऊन म्हण बा आता ही तान 108 वेळा अशा माई बजावायच्या. एकदा मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीत माईचे गाणे होते. मागे तानपुऱ्यावर लेखिका बसल्या होत्या. कुतूहलाने पाहणारा श्रोत्यांचा समुदाय लेखिका उत्सुकतेने निहाळत होत असल्यामुळे त्यांच्या तानपुरा नीट लागला नाही हे माईच्या लक्षात येताच माई दरडावून म्हणाल्या, येत नसेल तर उठणी तर उतर खाली. अशा प्रकारे माईची शिस्त कडक होती. दुसऱ्यांचं उत्तर आहे, माझी आई प्रेमळ आहे पण काही बाबतीत ती कडक शिस्तीची आहे. विशेषतः मी नीटनेटका व स्वच्छ राहावे हा तिचा आग्रह असतो. वेंधळेपणा करू नको, विचारपूर्वक कृती कर असेच तिचे मला नेहमी सांगणे असते. एकदा जेवताना मला भाजी आवडली नाही व भूक फार नव्हती म्हणून मी अर्धवट जेवण टाकून उठलो. तेव्हा माझी आई खूप रागावली. म्हणाली, असा अन्नाचा नाश करू नये. ताटात अन्न शिल्लक ठेवू नये. आधी आपल्याला हवे तितकेच काढून घ्यावे. तुमच्या भुकेची मर्यादा तुम्हाला माहीत असते. अन्नाची नासधूस गैरवाजवी आहे. तुला माहीत आहे का, आपल्या देशात 1/4 जनता अर्धपोटी राहते. तुम्हाला खायला मिळते याचा माज करू नका. तेव्हापासून मी कटाक्षाने जेवढे हवे तेवढेच खातो. ताटात अन्न मुळीच शिल्लक ठेवत नाही व वेळेवर जेवतो.